तुमच्या घरातल्या महिला त्यांच्या कामावर सुरक्षित आहेत ना? तुमच्या नकळत त्यांच्याशी कोणी गैरव्यवहार तर करत नाहीये ना? तुमच्यावर कोणीतरी बळजबरी करून तुमचं धर्मांतर करतंय का? आणि हे सगळं महाराष्ट्रात घडतंय. तर आजचा विषय आहे नाशिकच्या TCS लव्ह जिहाद प्रकरण. विषय धर्माचा आहे आणि महिला सुरक्षेचा आहे, त्यामुळे या विषयावर बोललंच पाहिजे. नाशिकच्या TCSच्या BPO ऑफिसमध्ये 2022 ते 2026 दरम्यान तौसिफ अत्तर नावाच्या एका तरुणानं एका मुलीशी ओळख वाढवून तिच्याबरोबर प्रेमसंबंध ठेवले आणि पुढे जाऊन त्या मुलीचं चक्क वागणं बोलणंच बदललं. तिने टॉप जीन्स सारखे कपडे घालणं बंद केलं आणि अंग झाकणारे कपडे घालायला सुरुवात केली. तिने लिपस्टिक लावणं बंद केलं आणि ती मुलगी चक्क रोजे ठेवू लागली. आरोपी एकट्याने काम करत नव्हते. आरोपी या प्रकरणामध्ये गँग सारखे काम करत होते आणि या प्रकरणामध्ये काही टीम लीडर, काही सिनियर कर्मचारी या सगळ्यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. तौसिफ अत्तर, दानिश शेख, आसिफ अन्सारी, शफी शेख, रजा मेमन, शाहरुख कुरेशी, निदा खान, अश्विनी चेनानी या सगळ्यांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. याचा पूर्ण व्हिडिओ पहा आसोवा YouTube चॅनलवर.